आज आपण एकाच पेपरपासून आणि एकाच पद्धतीने फोल्ड करून त्याचे वेगवेगळे प्रकारचे 3 प्रकारचे क्राफ्ट बनवणार आहोत। तर मी आता अगोदर जे आहे ते अगोदर एक प्रकारचा क्राफ्ट बनवून दाखवते तुम्हाला। तर अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलं आहे आणि एक मी इथे चौकोनी पेपर घेतलेला आहे आणि त्याची जी चारी टोकं आहेत ती आतमध्ये अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहे। तर अशा प्रकारे हा पेपर मी पूर्णपणे फोल्ड करून घेतला आहे चारी बाजूने। आता आपण तो परतून घेऊया आणि परतून झाल्यानंतर आपल्याला परत जी चारी टोकं आपल्या बाहेर आहेत ती परत आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहेत। अशा प्रकारे दिसतो मग तो। तर आपल्याला आपण चारी टोकं जी आहेत ती आतमध्ये फोल्ड करून घेऊया अगोदर। हे बघा दुसऱ्या साईडने फोल्ड करून घेतल्यानंतर असा दिसतो। तर मी चारीची टोकं आहेत ती फोल्ड करून घेतलेली आहेत। आता आपण परत एकदा उलटा करून घेऊया आणि त्याच्यानंतर हे असे 4 तुकडे आपल्याला दिसत आहेत चौकोन। तर ते आपल्याला अशा प्रकारे दुमडून घ्यायचा आहे पेपर हा आणि त्याच्यानंतर आपल्याला असं दुमडून घेतल्यानंतर तो ओपन करून घ्यायचा आहे। मग आपला पंचपाळ जो आहे तो तयार होईल। तर अशा प्रकारे आपला पंचपाळ जो आहे तो तयार झालेला आहे। तर हा एक प्रकार झालेला आहे आपला क्राफ्टचा बनवून आणि ह्याच्यानंतर मग आपण दुसरा एक प्रकार बनवूया। हे असंच ठेवायचं आहे, ह्याला आपल्याला परत सोडायचं नाही आहे आणि ह्याच्यावरूनच आपण दुसरा एक क्राफ्टचा प्रकार बनवणार आहोत। तर आता हा पंचपाळ तर एक बनवून झालेला आहे। आता आपण दुसरा प्रकार जो आहे तो बघून घेऊया। तर इथे दुसरा प्रकार बनवण्यासाठी मी जे ओपन केलेले अगोदर पंचपाळसाठी तर ते मी परत तसंच पसरवून घेतलं आहे आणि आपण परत त्या साईडने पण अशाच प्रकारे जी चारी टोकं आहेत त्या आतल्या साईडने परत फोल्ड करून घ्यायची आहेत। जे आपण दुसऱ्या वेळेला फोल्ड केलेली तशाच प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहेत, म्हणजे वरच्या साईडला अशा प्रकारे तयार होईल बघा। आणि ह्याचा आपण आता आकाशकंदील बनवू शकतो। तर 2 साईडने आपल्याला अशा प्रकारे त्याची जी फोल्ड केलेला जो चौकोन आहे तो ओपन करून घ्यायचा आहे 2 साईडने। हा अशा प्रकारे कंदील तयार झालेला आहे आणि खालच्या साईडने आपण त्याला शेपटी पट्ट्या ज्या असतात त्या चिकटवू शकतो आणि असा आपला 3D मध्ये तयार होईल कंदील। तर अशा प्रकारे आपण चिकटवू शकतो त्याला एका त्या पेपरवर वगैरे आणि इथे खाली ज्या पट्ट्या असतात त्या आपल्याला इथे चिकटवायच्या आहेत, म्हणजे अशा प्रकारचा आपला कंदील पण एक तयार होईल। आणि हे आपण जे अगोदर क्राफ्ट बनवलेलं तो पेपर सोडलेला नाही आहे, तो वापरूनच आपण त्याच्या पुढे फोल्ड करून हा जे कंदील आहे तो बनवलेला आहे। तर आता आपण हा जो कंदील आहे तो न सोडताच परत एक दुसऱ्या क्राफ्टचा अजून एक प्रकार बनवून घेऊया। तर त्याच्यासाठी मी आता जी दुसरी साईड जी आपण उघडली नव्हती तर ती आपल्याला अशा प्रकारे उघडून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते ह्याला आपण सशाचे कान वगैरे म्हणू शकतो। तर हा अशा प्रकारे एकाच पेपरपासून आणि एकाच पद्धतीने बनवलेल्या 3 क्राफ्टचे वेगवेगळे प्रकार मी आता तुम्हाला दाखवलेत। तर इथे हे 3 प्रकार आपण वेगवेगळे बघितलेले आहे। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल। थँक्यू।